सुभाष गावातला एक साधा शेतकरी होता। त्याचे वडील नारायणराव काही वर्षांपूर्वी वारले होते। वडिलांच्या जाण्याने सुभाषच्या मनात खूप मोठं दुःख होतं, पण त्यांच्या शिकवणींनी सुभाषने जीवन पुढे नेलं। नारायणराव नेहमी सांगायचे, बाळा, आपले पूर्वज आपल्या पाठीशी नेहमी असतात। त्यांचं ऋण फेडणं हे आपलं कर्तव्य आहे। पितृपक्ष आला की सुभाष वडिलांच्या आत्म्याच्या शांतीसाठी श्राद्ध विधी करायचा। यंदाही नदीकाठी पिंडदान केलं। त्या रात्री सुभाषला एक विलक्षण स्वप्न पडलं। त्याच्या स्वप्नात त्याचे वडील नारायणराव दिसले। वडील म्हणाले, सुभाष, तू जे केलंस त्याने माझ्या आत्म्याला खूप शांती मिळाली आहे। मला आनंद झाला। सुभाष दरवर्षी पितृपक्ष काळात वडिलांचं श्राद्ध नियमितपणे करायचं ठरवलं। पूर्वजांचा आशीर्वाद त्याला आयुष्यात पुढे नेणार आहे। त्याच्या आयुष्यात हळूहळू चांगले बदल होत गेले। प्रत्येक वेळी श्राद्ध करताना त्याला वडिलांच्या आशीर्वादाचा अनुभव येत राहिला। त्याने पूर्वजांचं ऋण फेडण्याचं कर्तव्य कायम ठेवलं। पूर्वजांचा आदर करणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे। त्यांच्या आत्म्याच्या शांतीसाठी श्राद्ध करणं आवश्यक आहे। पितृपक्ष आपल्याला पूर्वजांच्या ऋणानं बांधलेलं दाखवतो। आपल्या पूर्वजांच्या आशीर्वादाचा अनुभव देतो।